तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे बघा. अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदणी रद्द करून प्रमाणपत्र परत मिळवण्याबाबतची कार्यपद्धती व कालबद्ध कार्यक्रम याबाबत मार्गदर्शक सूचना. या संदर्भामध्ये हा शासन निर्णय आहे. तर नक्की हा शासन निर्णय काय आहे? तर बघा, दिनांक 1 डिसेंबर 2025 चा हा शासन निर्णय आहे. ज्यामध्ये आपण समजावून घेऊया, की नक्की यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर बघा, त्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, तर ही अपर मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती आणि त्यानुसार काय झालेलं आहे, तर सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भ क्रमांक 4 व 5 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार विलंबित जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र परत घेणे, फेरतपासणी होण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने होण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्यात यावी, या संदर्भामधला हा शासन निर्णय आहे. तर बघा, ही आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, तर संदर्भ क्रमांक 4 आणि 5 यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर बघा, 12 मार्च 2025 चा शासन निर्णय आहे आणि 16 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय आहे. हे पहिल्यांदा आपल्याला शासन निर्णय समजावून घ्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर आपण काय करूया, की हा शासन निर्णय 1 डिसेंबरचा हा जो शासन निर्णय आहे तो आपण समजावून घेऊया. तर सर्वप्रथम आपण काय करूया, की हा बघा 12 हा बघा 12 मार्च 2025 चा हा शासन निर्णय आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व सुधारणा अधिनियम 1923 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदणीबाबतची कार्यपद्धती. म्हणजे यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, की जी विलंबाने जन्म मृत्यू नोंदणी केली जाणार आहे, जी की 1 वर्षानंतर केली जाते. तर त्यासाठी कशा पद्धतीने कार्यपद्धती करायची असते आणि त्या आपल्याला कशा पद्धतीने आपण तो जन्म किंवा मृत्यूचा दाखला विलंबाने मिळवायचा आहे, या संदर्भामधला हा शासन निर्णय आहे. आणि त्यामध्ये त्यांनी कार्यपद्धती सांगितलेली आहे, की कशा हा जर का तुम्हाला अशा पद्धतीनं जन्म मृत्यू दाखला मिळवायचा असेल, तर या पद्धतीची तुम्हाला जी काय आहे ती पद्धत अनुसराव्या लागणार आहेत. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला तो जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळणार आहे. तर या संदर्भामध्ये आपण आपल्या या चॅनलला ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे, की कशा पद्धतीनं आपण उशिरा जन्माचा दाखला मिळवायचा आहे, मिळवू शकणार आहोत. तर हा 12 मार्च 2025 चा शासन निर्णय आहे, ज्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तिथून तुम्ही हा व्हिडिओ पहा. आता यानंतर त्यांनी दुसरं काय म्हटलेलं आहे तर बघा, तर 16 सप्टेंबर 2025 चा हा शासन निर्णय आहे. तर आता आपण जाऊया बघा, तर 16 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय. यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, तर अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदी रद्द प्रमाणपत्र परत मिळवण्याबाबतची कार्यपद्धती. म्हणजे जे अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदणी ज्या आहेत त्या काय आहेत, त्या रद्द करून नव्याने प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तर आपण हा शासन निर्णय समजावून घेऊया. बघा, तर तहसीलदार तथा तालुका ह्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, तर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीत विलंबित जन्म मृत्यू आदेश व जन्म मृत्यू नोंदणी रद्द करण्याबाबत. म्हणजेच तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून जर का अशा पद्धतीचं तुम्हाला जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळाले असेल, तर ते काय केले जाणार आहे, ते आता रद्द केले जाणार आहे, असं या जी-आरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, तिथं स्पष्ट त्याने म्हटलेलं आहे, की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर विलंबित जन्म-मृत्यू नोंदणी घेण्याबाबतच्या आधारे घेण्यात आलेल्या जन्म-मृत्यू नोंदणीबाबतची सविस्तर यादी सर्व संबंधित निबंधक यांनी संबंधित तहसीलदार यांना तातडीने उपलब्ध करून द्यावी व सदर यादी संबंधित जे तहसीलदार आहेत त्यांनी उपलब्ध होईल याची खात्रीजमा कोण करणार आहे, ते जिल्हा निबंधक यांनी करायची आहे. तर यामध्ये त्याने अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे, की जी तहसीलदारच्या खालीच्या ज्या अधिकाऱ्यांकडून जे काही दाखले दिले गेलेले आहेत, ते सगळे आता काय झालेले आहेत, ते रद्द केले जाणार आहेत. असं या 16 सप्टेंबरच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. दोन्ही शासन निर्णय मी तुम्हाला खाली देणार आहे. तर आता आपण काय करूया, हा 1 सप्टेंबरचा 1 डिसेंबरचा हा शासन निर्णय काय आहे, तो पूर्ण समजावून घेऊया. तर बघा, यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, तर जन्म व मृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये 11/8/2023 रोजी घेण्यात आलेल्या सुधारणेनंतर नायब तहसीलदार यांनी वितरित केलेले प्रमाणपत्र परत घेण्यात यावीत. म्हणजे त्यानुसार काय आहेत, की नायब तहसीलदार यांच्याकडनं जर का अशा पद्धतीची प्रमाणपत्र दिले गेले असतील, तर ती काय केली जाणार आहेत, ती परत घेण्यात यावीत. म्हणजे ती परत त्यांना काय करायला सांगितले आहे, ते परत घेण्यात यावीत आणि परत घेण्यात आलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर पडताळणी करावी. म्हणजे त्यांची काय केली जाणार आहे, ती या सगळ्यांची काही पडताळणी केली जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी दुसरं काय म्हटलेलं आहे, तर राज्यामध्ये स्थगित देण्यात आलेले प्रलंबित अर्जावर तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयाकडे प्रलंबित अर्ज प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभाग 13/7/13
16/3/2025, 29/9/2025 आणि 16/9/2025 या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार तपासून कार्यवाही करावी. तसेच या SOP प्रमाणे प्रमाणपत्र नसतील ते ताबडतोब रद्द करण्यात यावे. तसेच CRS पोर्टलवरील नोंद तात्काळ वगळण्यात यावी. याशिवाय त्यांनी काय म्हटलेलं आहे तर प्रलंबित अर्ज तपासताना काय झालेलं आहे तर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, तारीख यामध्ये भिन्नता आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही अर्ज आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र जे जन्म प्रमाणपत्र तारखांमध्ये जर का भिन्नता असेल तर ते काय आहे त्यांनी सांगितलेलं आहे की संबंधित अधिकाऱ्याने काय करायचे आहे तर पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार करायची आहे. याशिवाय खालील नमूद शहरे तालुक्यांमध्ये सदर अनधिकृत जन्म मृत्यू प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याने सर्व संबंधित तहसीलदार, पोलीस स्टेशन गांभीर्याने सदर प्रकरणे तपासावी. आणि हे जे खाली आता दिलेले आहेत संबंधित जे काही तालुके दिलेले आहेत त्या तालुक्यात आणि शहरांमध्ये ही जी प्रकरणं आहेत ती जास्त आढळून आलेली आहेत. त्यामुळे त्यांना काय सांगितलेलं आहे तर पोलीस स्टेशन मार्फत त्याची ही सगळी प्रकरणे ही तपासण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कुठल्या शहर आणि तालुक्यांचा समावेश होतो तर बघा अमरावती आहे, सिल्लोड, अकोला, संभाजीनगर, लातूर, अंजनगाव, खुर्जी, अचलपूर, पुसद, परभणी, बीड, गोरवाई, जालना, अंधापूर, परळी ही सगळं आहेत. ही सगळी गावं त्याने शहरं जी आहेत ती दिलेली आहेत यामध्ये. आता तहसीलदाराने दिलेल्या आदेशानुसार काय करायचं आहे तर सर्व संबंधित महानगरपालिका, नगरपालिका विलंबित जन्म नोंदणी घेऊन वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत, बनावट प्रमाणपत्र निर्गमित झाल्याचे आढळून आले आहे. सदर सबब काय आहे तर तहसीलदाराने दिलेल्या आदेशानुसार सर्व संबंधित महापालिका, नगरपालिका यांनी वितरित केलेल्या विलंबित जन्म नोंदीचे काय करायला सांगितलेलं आहे रिकॉन्सिलेशन करण्यात यावे. म्हणजे काय करायचं आहे तर पुन्हा तपासणी करायची आहे त्याला. आता यामध्ये त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर तहसीलदारांनी यांनी विलंबित जन्म नोंदी घेण्याचे आदेश दिले नसतानाही काही कार्यालयाकडून प्रमाणपत्र निर्गमित केल्याचे दिसून येत आहे. आणि सदर प्रमाणपत्राची काय आहे तर पडताळणी करण्यासाठी सर्व संबंधित महापालिका नगरपालिका यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभाग 16/3/2025, 29/5/2025, 16/9/2025 शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार सदर प्रमाणपत्राची पडताळणी करावी. अवैध प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात यावीत. तसेच CRS पोर्टलवरील त्या प्रमाणपत्राची नोंदी तात्काळ वगळण्यात यावी. आधार कार्ड हे कोणत्याही विषयी प्रकरणासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. म्हणजे या अगोदर जे काही जन्म मृत्यू दाखल्या ज्या दिले गेलेल्या आहेत त्याला आधार कार्डच्या जी जन्मतारीख आहे त्यावर ते जर का दिले गेले असेल तर ते सगळे काय आहेत ते रद्दबातल ठरणार आहेत. याशिवाय त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर बघा अनेक तहसीलदार कार्यालयाने अर्जदार लाभार्थी यांनी फक्त आधार कार्डला पुरावा ग्राह्य मानून जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे. जसं की शाळेचा कोणताही दाखला किंवा जन्म दाखलेचा स्थळाचा कोणताही पुरावा नसताना जे विलंबित जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत ते त्रुटीपूर्ण आहेत आणि अशा प्रमाणपत्राचा पुनर्विचार करणे हे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदाराची जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जी नियमावली SOP प्रसिद्ध झाली आहे किंवा 1969 जन्म मृत्यू नोंद कायद्यातील असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की विलंबित जन्म नोंदीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर कुठलीही तक्रार आढळल्यास त्या आदेशाचा पुनर्विचार करावा. एखादी तक्रार जर का त्या संदर्भामध्ये आढळली तर ते काय करायचं आहे तर तो आदेशाचा काय करायचा आहे पुनर्विचार करण्यात यावा. याशिवाय त्यांनी काय पुढे म्हटलेलं आहे तर जन्म तारखेमध्ये तफावत असलेली सगळी प्रमाणपत्र रद्द करणे ही कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी आहे. अशी यादी बनवून त्यांनी पोलिसांनाही द्यायची आहे. अशा लोकांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायची आहे. याशिवाय तहसीलदार, उपविभागीय कार्यालय पुढच्या काही दिवसामध्ये फक्त आधार कार्डला मूळ जन्म प्रमाणपत्रासाठीचा मुख्य महत्वाचा पुरावा धरला असेल अशा व्यक्तींची यादी व अर्जदाराने केलेल्या जात अर्जामध्ये दिलेली माहिती पुराव्यात जन्मतारीख तफावत असलेली यादी ताबडतोब पोलीस स्टेशन येथे द्यावी. ज्या तहसीलदारमध्ये पोलीस तक्रार झाली नसेल, या तहसीलमध्ये पोलीस तक्रार झाली नसेल, गुन्हा FIR दाखल झाला नसेल, जर असे तफावत आलेल्या
जन्मतारखे म्हणजेच अर्जदाराने बनावट फसवणूक केली आहे म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी ही तहसीलदार यांची आहे. त्यांनी काय हे अशा ठिकाणी गुन्हे ताबडतोब दाखल करावेत. तर बघा तहसीलदारांना या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलेले तर गुन्हे दाखल करायला सांगितलेले आहेत आणि जे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत, तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी यांनी समन्वयाने हे सगळे मूळ प्रमाणपत्र लाभार्थी अर्जाकडून प्राप्त करून घ्यायचे आहेत आणि मूळ प्रमाणपत्र परत मिळत नसेल तर स्थानिक पोलिसांची मदत घ्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, जर का तुम्हाला ज्यांना जे प्रमाणपत्र आहेत ती रद्द केलेली आहेत आणि ती जर का ते आपलं अर्जदाराकडून काय घ्यायचे आहे ते मूळ प्रमाणपत्र परत घ्यायचे आहेत. याशिवाय काय सांगितलेलं आहे त्यांनी करण्यात आलेले मूळ प्रमाणपत्र परत आलेले नाही. तसेच असे अर्जदार लाभार्थी जे सापडत नसतील, त्यांचे पत्ते सापडत नसतील, अशा व्यक्तींची यादी तयार करून त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य अधिकारी, निबंधक, आरोग्य अधिकारी तसेच तहसीलदार यांची असणार आहे. ही जबाबदारी कोणाची असणार आहे? तर तहसीलदार आणि जे मुख्य अधिकारी किंवा निबंधक आहे यांची असणार आहे. याशिवाय महानगरपालिका, नगर परिषद यांच्या अधिकाऱ्यांनी असे सापडले नसलेले किंवा गायब झालेले अर्जदार, लाभार्थ्यांची यादी तयार करावी. तहसीलदार यांच्या सहकार्याने सहकार्याने तहसीलदार यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी. जे मूळ जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये करायची आहे. आणि जर का ते हे बघा ज्यांचे जे प्रमाणपत्र रद्द झालेले आहेत, त्यांना काय करायचे आहे ते प्रमाणपत्र पुन्हा त्यांच्याकडे जमा करायचे आहेत आणि जे कोणी करणार नाही आहेत, त्यांना अशा पद्धतीची ही कारवाई ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनमार्फत केली जाणार आहे. याशिवाय विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली विलंबित जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र परत घेणे, फेरतपासणी होण्यासाठी जिल्हाधिकारी, सर्व संबंधित तहसीलदार, सर्व संबंधित महानगरपालिका, पालिका, जिल्हा परिषद यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून 1 दिवस मेळावा आयोजित करावा. याशिवाय जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये दिनांक 11/8/2023 रोजी करण्यात आलेल्या सुधारणेनंतर शासनातर्फे देण्यात आलेल्या स्थगितीच्या वेळी किंवा त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पुढील बाबींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे विवरणपत्र माहिती शासनात सादर करायची आहे. शासनाला काय करायचे अशा पद्धतीने त्यांना ही सगळी माहिती आहे ती जिल्हाधिकारी स्तरावरून सादर करायची आहे. तर मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर बघा अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदणी काय आहेत त्या रद्द केल्या जाणार आहेत. मग त्या कोणत्या, तर जे काही सक्षम अधिकारी आहेत म्हणजे नायब तहसीलदार लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत जे काही दाखले दिले गेले होते विलंबाने, तर ते सगळे दाखले आता काय आहेत ते रद्द केले जाणार आहेत, ते परत घेतले जाणार आहेत आणि नव्याने त्यांची पडताळणी करून त्यांना नवे दाखले दिले जाणार आहेत. तर बघा हे तिन्ही शासन निर्णय आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, जिथून तुम्ही ते पाहून काय करा, डाउनलोड करून तुम्ही स्वतः पहा आणि आपापल्या परीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा मी माझ्या परीने हा शासन निर्णय समजून घेण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. याशिवाय यामध्ये बघा जर का आपल्याला उशिराने जन्म मृत्यू प्रमाणपत्र जर का मिळवायचे असेल म्हणजे 1 वर्ष नंतर जे आपल्याला जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला ही जी काही कार्यपद्धती आहे बघा 12 मार्च 2025 चा शासन निर्णय आहे. तो आपण यावर आपण खास एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकणार आहात तुम्ही. त्यासाठी मी काय यामध्ये तो व्हिडिओ आता बनवत नाही, कारण तो जास्त मोठा होईल व्हिडिओ जर का बनवला तर. तर त्यासाठी खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तिथं आहे तुम्हाला तो व्हिडिओ, तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता. वन टू थ्री स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट.